नमस्कार, मी पवार स्नेहल सुरेश सर्वप्रथम व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार करते आणि विचार क्रांती सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील आयुष्याचा हा सुंदर खेळ पुन्हा नाही या विषयावर माझे मत मांडण्यास सुरुवात करते. अहो, आयुष्य म्हणजे नक्की काय? तर विधात्याने दिलेली एक सुंदर देणगी म्हणजेच आयुष्य. आयुष्य हे एकदाच मिळतं, वेळ निघून गेल्यावर ते पुन्हा येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण अनमोल आहे आणि त्याची किंमत ही आपल्याला कळायलाच हवी. आजचा दिवस आनंदाने प्रामाणिकपणे जगणं महत्त्वाचं आहे, कारण गेलेला प्रत्येक क्षण हा आठवण बनतो, पण वर्तमानच आपलं भविष्य घडवत असतं. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, आयुष्याचा हा सुंदर खेळ पुन्हा नाही. वेळ कुणासाठी कधी थांबून राहत नाही. आजचा प्रत्येक श्वास अमूल्य आहे, कारण उद्याचा क्षण हा आपल्या हातात नाही. नशीब कुणीच कुणाचं लिहित नसतं. आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हाती असतं. दुःख आहे म्हणून आयुष्य संपत नसतं, तर त्या दुःखाला सामोरे जाऊन पुन्हा नव्याने सुरुवात करणं यालाच आयुष्य म्हणायचं असतं. आपल्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची असतात ती म्हणजे आपली नाती. नाती आपल्याला आधार, प्रेम व आपुलकी देतात. सुखदुःखात सोबत करणारी माणसं हीच आपल्या आयुष्यातील खरी संपत्ती आहे आणि म्हणूनच या नात्यांची जपवणूक केली तरच आपलं आयुष्य अधिक सुंदर होऊ शकतं. माणसाला जीवनाचा खरा आनंद उपभोगायचा असेल तर प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी श्रीमद भगवद्गीता वाचली पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला काम, क्रोध, मत्सर, दोष, लोभ आणि मोह या 6 शत्रूंपासून दूर राहण्याचा उपदेश केला आहे, कारण हे षडज रिपू माणसाला कधीही यशस्वी होऊ देत नाही. श्रीमद भगवद्गीतेत कौरव आणि पांडवांच्या युद्धाच्या वेळी अर्जुन अतिशय गोंधळून गेला होता, कारण त्याला त्याच्यासमोर त्याचेच नातेवाईक उभे होते. मग आपण त्यांना युद्धात मारावे तरी कसे? त्यावेळी श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना म्हटले आहे की ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू होणं हे अटळ आहे आणि तू या अटळ गोष्टींबद्दल शोक तरी का करत आहेस? हे सांगताना त्यांनी एक सुंदर श्लोक सांगितला. नैनम सिद्धंती वाहकाः नैनम सिद्धंती वाहकाः नैनम सिद्धंती वाहकाः नैनम सिद्धंती वाहकाः नैनम क्लेदयन्ति वाहकाः न चैनम क्लेदयन्ति. आणि याचा अर्थ असा आहे की आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच हवेद्वारे त्याला सुकवताही येत नाही. त्यामुळे तू युद्धाला घाबरून न जाता युद्ध कर. चांगले कर्म करण्याचा तुला अधिकार आहे. चांगले कर्म आणि मूल्ये हेच आपल्याला आयुष्यात यशस्वी बनवतात. चांगले कर्म आपल्याला इतरांशी संबंध मजबूत करायला शिकवतात. त्यामुळे नेहमी चांगले कर्म करा व आपल्या मूल्यांवर ठाम राहा. खरं तर आनंद आणि दुःख हे दोन्ही क्षणिक असतात. आयुष्यात जसं सुख येतं तसंच दुःखही येत असतं. आनंदाच्या वेळी जास्त अहंकारात न येता आपण नम्र राहावे. समतोल ठेवून जगल्यास मन शांत राहते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगल्यास आयुष्य अधिक सुंदर होते. म्हणूनच जीवन हे फक्त जिंकण्याचा, हारण्याचा खेळ नसून तर तो शिकण्याचा, घडण्याचा आणि घडवण्याचा एक सुंदर प्रवास आहे. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा आहे, कारण हा खेळ पुन्हा नाही. मित्रांनो, आयुष्य फक्त हा यशाचा खेळ नाही, तर अपयश हेही त्याचं एक महत्त्वाचं पान आहे. जो मनुष्य अपयशाला घाबरतो तो आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही, कारण खेळ जिंकण्यासाठी मैदानात उतरावंच लागतं. थोर शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांना बल्ब शोधण्याच्या वेळी हजारो वेळा अडचणी, अपयश आले, परंतु त्यांनी एकदाही हार न मानता त्यांनी तो बल्ब शोधला. जर ते एकदा जरी असं म्हटले असते की बास आता थांबतो मी, तर आज आपलं आयुष्य अंधारात असतं. म्हणूनच अपयशाला घाबरू नका, कारण ते आपल्याला सांगतं की तू हारला नाहीस तर तू शिकतोयस.
खेळात जसा एखादा खेळाडू जखमी झाला तरीही तो मैदान सोडत नाही, त्याप्रमाणेच आपणही आयुष्यात कितीही अपयश आले तरी देखील आपले प्रयत्न सोडायला नको. मित्रांनो, आज आपण तरुण आहोत, आपल्याकडे ऊर्जा आहे, स्वप्न आहेत, संधी आहे. परंतु जर आपण आपला वेळ विनाकारण काही कामांमध्ये वाया घालवला तर हाच वेळ उद्या आपल्याला दोष देईल. मित्रांनो, पैसा पुन्हा कमवता येतो, परीक्षा पुन्हा देता येते, पण गेलेला वेळ, गेलेला क्षण आणि गेलेली संधी पुन्हा परत येत नाही. त्यामुळे प्रत्येक दिवस जगा, आईवडिलांचा आदर करा, मित्रांवर प्रेम करा, कारण प्रत्येक नातं आयुष्यभर टिकत नाही. स्वप्नांवर विश्वास ठेवा, कारण स्वप्न पाहणारेच इतिहास रचतात. प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. खेळात जसं शेवटपर्यंत लढणारा व्यक्तीच विजेता ठरतो, तसंच आयुष्याच्या खेळातही शेवटपर्यंत प्रयत्न करणारा व्यक्तीच आयुष्याचा हा खेळ जिंकतो. शेवटी एवढंच म्हणेल, हसत जगा, मनापासून जगा, प्रामाणिकपणे जगा, कारण हा आयुष्याचाच खेळ आहे. तो एकदाच मिळतो, तो पुन्हा नाही, पुन्हा नाही, पुन्हा नाही. धन्यवाद.